ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. तसंच तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे. ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर छान अशा नॉनव्हेज रेसिपीला आता सुरुवात. बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकूया. दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे, म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे. पाव चमचा हळद टाकायची आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. पाच मिनिट हे साईडला ठेवायचं आहे. अर्धा नारळ खोबरं किसून घेतलेलं आहे. ओला नारळ घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. 7-8 लसूण पाकळ्या. एक छोटासा आल्याचा तुकडा कट करून घेतलेला आहे. वाटीवर कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि एक छोटा कांदा घेतला. अर्धा कांदा इकडे वाटण्यासाठी वापरायचा आहे. आपल्याला शेवटी कोकम लागतील. आणि हा फोडणीसाठी कांदा आहे. तसे 2 चमचे धने घेतलेले आहेत. आता आपल्याला हा फोडणीचा कांदा आणि हे कोकम बाजूला करून बाकी सर्व आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. अजून आपल्याला पाव चमचा हळद लागणार आहे. पाणी ओतूया आणि वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. छान बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटण असं तयार झालेलं आहे. आता आपण हे रस्स्यामध्ये सोडणार आहोत. गॅस पेटवून पातेला घेतलेला आहे आणि त्यात फोडणीचा कांदा घेतलेला आहे. 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि हा फोडणीचा कांदा त्यात फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा लालसर झाला की त्यात आपण वाटण टाकणार आहोत. कांदा लालसर झालेला आहे. आपण आता वाटण टाकूया. मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी यात ओतायचं आहे. मिक्स करून घेऊया. अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे. उकळी यायला सुरुवात झाली की आपण त्यात मीठ टाकणार आहोत आणि कोकम टाकणार आहोत. त्यानंतर आपण बोंबीलचे पीस सोडणार आहोत.
चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घेऊया. आता आपण यात बोंबील सोडायचे आहेत. उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण फिश हलवून घेऊया. अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहे, कारण हे बोंबील एकदम मऊ नरम असतात. ते लगेच पटकन शिजतात आणि जास्त चमच्याने हलवले तर कुस्करून जातील. घाईच्या वेळी पटकन होणारी ही रेसिपी आहे, नॉनव्हेज रेसिपी. आणि लहान मुलं असतील तर हे बोंबीलचा रस्सा अगदी चांगली रेसिपी आहे. त्या बोंबीलमध्ये काटे नसतात. उकळी मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे. असे फुगे फुगे आले की आपण लगेच गॅस बंद करायचा आहे, नाहीतर ते रस्सा पातळ होईल. मस्त छान बोंबील शिजलेले आहेत. बोंबीलचा रस्सा तयार झालेला आहे. बोंबीलचा रस्सा बनलेला नक्की ट्राय करून पाहायचा आहे. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप